हा देश खूप महान आहे। हा देश तुमच्या बापाचा नाही, पण मोदी देशाचा प्रधानमंत्री म्हणून त्या एकाही विषयावर बोलत नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, आप अशा सर्व नेत्यांचं मी शिवसेनेतर्फे आभार मानतो। पाच वर्षापूर्वी कोणी जर हा प्रश्न विचारला असता, इतके पक्ष एकत्र येतील का काँग्रेससह, विशेषतः डावे पक्ष आपले सगळे, तर अशक्य असंच उत्तर सगळ्यांनी दिलं असतं। पण ही देशाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे। 1947 जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, या देशाला मिळालं, त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या नाशिकचंही फार मोठं योगदान आहे। आणि गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये स्वातंत्र्य, लोकशाही हे अशा प्रकारे धोक्यात आलेलं आहे की नरेंद्र मोदी नावाचा भस्मासूर आणि अमित शहा नावाचा त्याचा डेप्युटी हा या देशामध्ये पुन्हा निवडणुका घेईल की नाही अशी चिंता फक्त आम्हाला नाही तर या देशातल्या जनतेलाही आता सतावते। पण मी नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो, मी त्यांच्या तोंडावरही सांगितलेलं आहे, हा देश खूप महान आहे। हा देश तुमच्या बापाचा नाही। या देशाच्या उभारणीसाठी या देशातल्या सामान्य माणसानंच बलिदान केलेलं आहे, त्याग केलेला आहे, संघर्ष केलेला आहे, तुरुंगवास भोगलेला आहे। मगाशी राजाभाऊंना वोट देता देता लोक नोट कशी देतायत ते मी पाहिलं। तिकडे 50 खोके, इथे 50,000 फक्त। पण हे 50,000 फार पवित्र आहेत। कामगारांच्या कष्टाचे पैसे, शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे एका उमेदवाराला देत आहेत आणि 50 खोकेवाले समोर आहेत बघा। पण मला मनात भीती वाटली, माझ्या मनात एक भीती वाटली, हे 50,000 घेताना तुम्हाला ईडीवाल्यांनी जर पाहिलं, मोदीने पाहिलं, तर या फक्त कष्टाच्या 50,000साठी सुद्धा ईडी, सीबीआय तुमच्या घरी पोहोचेल अशी या देशाची स्थिती आज आहे। देश लुटणारे, या देशावर दरोडे टाकणारे, जनतेला देशोधडीला लावणारे सर्व भ्रष्टाचारी आहेत नरेंद्र मोदी बरोबर आहेत। त्यांच्यावर कारवाई होत नाही। अलीकडे तुम्ही नरेंद्र मोदींची भाषणं ऐकली असतील, ती ऐकावी अशी नसतात, पण अलीकडे ऐकली असतील तर माझ्यासारख्या माणसाच्या तोंडून सकाळी एकच वाक्य आलं, बुड्ढा सठिया गया। बुड्ढा सठिया गया, त्याशिवाय अशी भाषणं करणार नाहीत। 10 वर्ष आपण देशाचे पंतप्रधान आहात, या देशाच्या विकासावर बोला।
मी 10 वर्षात काय केलं आणि काय करून दाखवलं आणि काय करणार आहे त्याच्यावर बोला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. बेरोजगारीवर बोला. पण मोदी देशाचा प्रधानमंत्री म्हणून त्या एकाही विषयावर बोलत नाही, कारण त्याला खरं बोलताच येत नाही. ही त्याच्या ज्या भूमीत तो जन्माला आलाय गुजरात, त्या भूमीचा दोष आहे. ती व्यापाऱ्यांची भूमी आहे. तिथे फक्त 2च शब्द, प्रॉफिट अँड लॉस. बाकी देशभक्ती, संघर्ष, त्याग असं काही नाही. व्यापार, बिझनेस, प्रॉफिट अँड लॉस. महाराष्ट्र तसा नाही. महाराष्ट्र म्हणजे त्याग, संघर्ष, लढाई, शौर्य, धैर्य. नरेंद्र मोदी काल असं म्हणाले पुढे तेलंगणामध्ये की उद्धव ठाकरे तो नकली संतान है. अरे तुझ्या संतानाविषयी बोल असेल तर मी म्हणतो. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट आणि आमच्या मासाहेब मीनाताई ठाकरे या देवता समान माता पित्याचा तू अपमान केलायस मोदी. उद्धवजींना नकली संतान म्हणताना तुझी जीभ झडली कशी नाही असं मी स्पष्टपणे विचारतो. आणि तेच मोदी काल म्हणतात उद्धव ठाकरेंनी आमच्या बरोबर यावं, म्हणून म्हणतो बुड्ढा सठे आ गया. सठे आ गया. पराभव स्पष्ट दिसतोय. नाशिकमध्ये राजाभाऊ तुम्हाला आशीर्वाद मिळेल असं वाटतं ना? आशीर्वाद मिळालाय तुम्हाला. राजाभाऊ सच्चा है, राजाभाऊ जैसा हो. राजाभाऊंना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. राजाभाऊंना आशीर्वाद मिळालेला आहे. आणि राजाभाऊंना मिळालेला आशीर्वाद हा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला आहे. नंदुरबार पासून नाशिक पर्यंत उत्तर महाराष्ट्रातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी जिंकते. नरेंद्र मोदी का ब्रांड खत्म हो गया. खत्म. नरेंद्र मोदी तो गयो, अब वो नहीं आने वाला है. या देशामध्ये हा देश फार पवित्र आहे. आणि ज्या नाशिकच्या भूमीवर आपण निवडणूक लढवत आहोत ती त्यापेक्षा पवित्र आहे. इथे गंगा, गोदावरी फार मोठे तीर्थक्षेत्र आहेत. सावरकरांसारख्या वीरपुरुषाने इथे जन्म घेतला. इथे क्रांतिकारक निर्माण झाले. इथे कुसुमाग्रज निर्माण झाले. आणि त्या मतदारसंघामध्ये एक गद्दार निर्माण होतो. शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहतो 2 वेळा. काय काय पारुदे पप्पी दे समोर दिसतोय पप्पी घेताना मला. त्याला इथे पप्पी घ्यायलाच बसवा. प्रश्न असा आहे की या देशामध्ये आम्ही 400 जागा जिंकू. 400 जागा जिंकू. तुझ्या बापाची लोकशाही आहे का? 150 जागा जिंकून दाखव असं माझं आव्हान आहे. एक नंबरचा खोटारडा माणूस कोण असेल, लंबी फेकताय. तुम्ही गुगलवर जा आणि फेकू शब्द टाका. नरेंद्र मोदीचं नाव आहे. तुम्ही गुगलवर जा आणि फेकू शब्द टाका. समोर येतं मोदी. ही आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याची इज्जत आहे.
किती खोटं बोलावं माणसानं. सत्तेवर आल्यापासून हे सद्गृहस्थ रोज खोटं बोलतात. मी तर नेहमी सांगतो राजाभाऊ, आपण जेव्हा संसदेत जाल तेव्हा एक प्रस्ताव मांडायला पाहिजे की फेकाफेकीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करा. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीला पाठवा, नक्की आपल्याला गोल्ड मेडल मिळेल. गोल्ड मेडल, नरेंद्र मोदी गोल्ड मेडलसाठी अत्यंत त्यासाठी योग्य आहेत. जलद खोटं बोलणारा माणूस, वेगवान, हा खेळ आपण ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला तिथे पाठवायला पाहिजे. त्याचा जी सगळी टीम आहे, अमित शहा वगैरे वगैरे वगैरे, आपल्याला नक्की त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळेल. देशाची प्रतिमा जगामध्ये विश्वगुरु, हे विश्वगुरु काय केलं याने? वॉर रुकवा दी, वॉर रुकवा दी. युक्रेन बरोबरचं युद्ध म्हणे नरेंद्र मोदीने थांबवलं. आज सकाळी युक्रेनमध्ये 10 माणसं मेले युद्धामध्ये. हे मोदींना माहीत नाही. हे इतके अंधभक्त रोज भांग प्यायला देतात की काय या भक्तांना मला माहीत. नरेंद्र मोदीने वॉर रुकवा दी. मणिपूरच्या त्याला दंगल संपवता येत नाही. काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवता येत नाही आणि म्हणतो वॉर रुकवा दी. काल त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदीने, अंबानी आणि अडाणी हे टेम्पो भरभरून काळा पैसा काँग्रेसला राहुल गांधींना देतात निवडणुकीसाठी. हे देशाचा प्रधानमंत्री सांगतोय, ज्याचा काळा पैसा अडाणी आणि अंबानीकडे पडलेला आहे. आणि सांगतोय काय की काळा पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा टेम्पो भर भर के राहुल गांधी को दे रहा है. अरे आपने वॉर रुकवा दी तो टेम्पो भी रुकवा देना. काळा पैसा जर नरेंद्र मोदी सांगतोय की बाबा राहुल गांधीला देत आहेत, मग अडाणी आणि अंबानीला अटक करा. ईडीला सांगा, सीबीआयला सांगा की पहा ते अडाणी अंबानी कालपर्यंत मला भरभरून देत होते, मला ट्रक भरून कंटेनर भरून देत होते आणि राहुल गांधीला टेम्पो भरून देतात. ताबडतोब त्यांच्यावर ॲक्शन घ्या. जसं आमच्यावर घेतात 2 लाखासाठी, 5 लाखासाठी, 4 लाखासाठी, तसं त्या अडाणी अंबानीवर घ्या ना. आई मत 56 इंचाची छाती खरोखर आहे ना. पण हा देश नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी नामर्दांचा देश केला. या देशात गुलाम निर्माण केले, या देशामध्ये स्वार्थी निर्माण केले. जो देश गेल्या 70 वर्षापासून स्वाभिमानाने आपल्या पायावर उभा आहे, संकट झेलू शकेल अशी क्षमता आधीच्या आमच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली, तो देश नरेंद्र मोदींनी खड्ड्यात घातला. महाराष्ट्रात तरी काय चाललंय? महाराष्ट्रावर तर सूड घेण्याचं कारस्थान तो करतो आहे. मगाशी आपण कराड साहेब, आपण नोकऱ्यांचा प्रश्न सांगितलात, आपण नोकऱ्यांचा प्रश्न मांडलात. राजाभाऊ, महाराष्ट्र हा देशाला रोजगार देणारा प्रदेश. अख्ख्या देशाचं पोट कोण भरत असेल तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्र इथे कोणी यावं, कष्ट करावं, इथे रोजगार मिळवावा आणि आपल्या प्रांतात सुद्धा आपल्या कुटुंबाचं पोट भरावं, अशी या महाराष्ट्र राज्याची ख्याती होती. नरेंद्र मोदींनी या मुंबई आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग जे तुमच्या मुलांना, आम्हाला सगळ्यांना रोजगार देऊ शकत होते, मुंबईतले, मराठवाड्यातले हे सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला नेऊन पळवले, गुजरातला पळवले. हे महाराष्ट्राचं नुकसान नरेंद्र मोदींनी केलं. महाराष्ट्रावर सूड घ्यायचं, महाराष्ट्राचा बदला घ्यायचा,
महाराष्ट्राला कंगाल करायचं, मराठी माणसाला कंगाल करायचं, मराठी माणसाला भिकारी करायचं, अशा प्रकारचं धोरण या दोन मोदी आणि शहांनी गेल्या 10 वर्षामध्ये राबवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा इतिहास पुसायचा, नष्ट करायचा. कारण गुजरातला इतिहास नाहीये, इतिहास महाराष्ट्राला आहे, तो नष्ट करायचा. म्हणून मग शिवसेना फोडायची, राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची, काँग्रेस फोडायची, महाराष्ट्र दुबळा करायचा. अनेक मोठे प्रकल्प, ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना हजारोच्या संख्येनं रोजगार मिळाला असता, ते सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला पळवून नेले, अमित शहानी गुजरातला पळवून नेले. आणि या महाराष्ट्रातले नामर्द राज्यकर्ते हे सगळे उडाडोळ्याने पाहत आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, या दोन स्वाभिमानी नेत्यांनी या महाराष्ट्रातली पिढी अशी घडवली की ती अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रावरील लढत राहिली पाहिजे. पण नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आणि अमित शहाच्या काळामध्ये लढणाऱ्या महाराष्ट्राला दुबळं आणि पांगळं करून सोडलेलं आहे. म्हणून आपल्याला या महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी जनतेला आपला इतिहास, आपला स्वाभिमान, आपला अभिमान न विसरता संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. आम्ही जेव्हा देशात फिरतो, महाराष्ट्रातलं चित्र तुम्हाला सांगतो सगळ्यांना. 100 नरेंद्र मोदी येऊ द्या, 10 जागा सुद्धा जिंकत नाहीये. 100 नरेंद्र मोदी येऊ द्या. आतापर्यंत मोदींनी 27 सभा घेतलेल्या आहेत आणि मुंबईत पुढल्या 10 दिवसामध्ये 9 सभा घेणार आहे. आमचं आव्हान आहे, मुंबईतली एक तरी जागा जिंकून दाखवा. महाराष्ट्रात आज प्रियंका गांधी होत्या नंदुरबारला, मला वाटतं आज प्रियंका गांधी नंदुरबारला होत्या, रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. म्हणून मगाशी म्हणालो, नंदुरबार असेल, धुळे असेल, रावेर असेल, दिंडोरी असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकतो. नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते, कारण आमच्या डोक्यामध्ये कायम बंडखोरी असते. ही गांडूंची औलाद नाहीये. महाराष्ट्राने बंड केलं ते तुम्हाला गुजरातमध्ये सुद्धा राहणं मुश्किल होईल. जागोजागच्या सभा होत्यात मोठ्या, या सभांचं संदेश काय माहितीये का? नरेंद्र मोदीला 4 जूनला डिसमिस करायचं आहे, हा या प्रचंड सभांचा संदेश आहे. नरेंद्र मोदी रिटायर, डिसमिस, लोकांनी ठरवलंय. एकनाथ शिंदे राहत नाही, अजित पवार राहत नाही, हो गया, उनका खेल खत्म हो गया. टरबूजा एक्सपोर्ट करू आपण, द्राक्षाबरोबर सबसिडी देऊ, सबसिडी देऊ, सबसिडी. हा, पक्ष फोडायचे, घरं फोडायची, बदनामी करायची. भारतीय जनता पार्टी हा काही चांगल्या माणसांचा पक्ष नाही आहे, ही भ्रष्टाचारांची टोळी आहे, गुंडांची टोळी आहे. पण गुंड सुद्धा अनेकदा समोरून वार करतो, पाठीमागून वार करत नाही. गुंडगिरीला एक नीतिमत्ता असते, लक्षात घ्या. आणि देवेंद्र फडणवीस सारखे लोक आमच्यासमोर काय गुंडगिरी करणार? आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. नरेंद्र मोदी, अमित शहा, या महाराष्ट्रात गुंडगिरी काय ते दाखवतो आम्ही 4 जून नंतर. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जी स्थापन केली आहे ना, ही रस्त्यावर दगड उचलून आम्ही प्रसंगी हातात हत्यारं घेऊन, आमच्या सारख्यांचा एक हात मृत्यूच्या खांदावर आणि दुसरा बंदुकीच्या चापावर राहिलाय. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही तुरुंगात गेलो पण तुमच्या पुढे झुकलो नाही.
या ईडीवाल्याने मी सांगितलं, माझ्याकडे आले, मी मला अटक करायची आहे तर अटक करा, नाटकं करायची नाही. रेड घातली, दिवसभर काय शोध घेतायत, अमुक करतायत. मी आप लोगों ने आपने गलत आदमी से पंगा लिया है. वे आदमी झुकेगा नाही ना डरेगा. आणि जेव्हा मी बाहेर येईन तेव्हा अधिक डेंजर झालेला असेल आणि मी झालेलो आहे. बघू ना, ईडी आहे, सीबीआय, विरोधी पक्षावर तुम्ही जे हत्यारं चालवताय, 4 जून नंतर लक्षात ठेवा, दिल्लीमध्ये आम्ही आहोत, ईडी आहे, सीबीआय आहे, आणि आम्ही ज्या कोठडीत राहिलो ती कोठडी सुद्धा आहे. आणि हे आपण लक्षात ठेवायचं. ही निवडणूक महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणारी ही निवडणूक आहे. आम्ही आता पाहतच नाही उमेदवार कोण आहे, कम्युनिस्ट पक्षाचा आहे का, काँग्रेसचा आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे का, शिवसेनेचा आहे. आम्ही असं म्हणतोय, नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र उभा आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र. आणि जे जे नरेंद्र मोदीच्या व्यासपीठावर आहेत ते कोणी असू द्या, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध नरेंद्र मोदी आहे. आणि आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. निवडून देतोय आपण, राजाभाऊ वाजे असतील, बाजूला सगळे आपले उमेदवार असतील. राजाभाऊ बघा ना, राजाभाऊ फाटका माणूस आहे, अत्यंत फाटका, सरळ, साधा, प्रामाणिक माणूस आहे. राजकारणामध्ये प्रामाणिक माणसाची किंमत गेल्या 10 वर्षात संपली आहे, खतम झाली आहे. ती आता आम्ही परत आणतो आहे. या राजकारणात, या राज्याच्या, देशाच्या राजकारणामध्ये प्रामाणिक माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो, जिंकू शकतो आणि दिल्लीला जाऊ शकतो. आणि तोच माणूस तुमचे प्रश्न सोडवू शकतो. नुसती रोज नवीन सफारी घातली, चकचकीत बूट घातले, बरोबर ना, जॅकेट आणि रॅकेट नंतर पुढचं सगळं. हे आता नाशिकचं चित्र आपल्याला बदलायचं आहे. निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे महाराष्ट्रात संपूर्ण जागोजाग. आणि एकच आहे, मोदी नको, मोदी को भगाव. मगाशी कोणतरी म्हटलं काय, घर घर मोदी नाही, भाग भाग मोदी. हर हर मोदी नाही, हाड हाड मोदी, भाग भाग मोदी. मोदी आगे हम पीछे, भागो. 4 जून नंतर देशामध्ये हे चित्र आहे. यातले अर्धे लोक देश सोडून पळालेले असतील. मी मागणी केली आहे, सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा, सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा. हे कोणत्या क्षणी देश सोडून पळून जाणारे लोक आहेत. हे डरपोक लोक आहेत, हे नामर्द लोक आहेत. हा जो लोकांचा रेटा आहे ते बघून त्यांचे पाय लटपटायला लागलेले आहेत. या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची ठिणगी पडते तेव्हा तेव्हा अशा प्रकारचा लोकांचा रेटा आपण पाहिलेला आहे. 1975 असेल, 78 असेल, स्वातंत्र्य संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, आमची आंदोलनं असतील. जेव्हा लोकांनी ठरवलंय तेव्हा लोक कोणाला जुमानत नाहीत. आणि आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना घालवण्यासाठी याच पद्धतीने लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. नरेंद्र मोदीने आता राम आठवलाय, हिंदुत्व आठवलाय, पण लोक त्यांच्याकडे बघायलाच तयार नाहीत. असं भस्म बिस्म लावून भाषण करतो. हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे? इथे चंदन बिंदन लावतो. काल कुठेतरी पाहिलं मी त्याला, अयोध्येत जाऊन रोड शो केला. त्याच्याकडे राम बघायला तयार नाही स्वतः. लोक काय बघणार? हिंदुत्ववादी, त्याला ज्या देणग्या मिळालेल्या आहेत ना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून, 10,000 कोटी, बरं का, त्या 10,000 कोटीमध्ये 4 कंपन्या अशा आहेत 550 कोटी देणाऱ्या, ज्या गोमांस, बीफ एक्सपोर्ट करतात. आम्हाला इथे अक्कल शिकवतात, गोमांस रक्षण काय, गोवंश रक्षा. आणि गायी कापणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी 550 कोटी रुपये घेतले निवडणुका लढण्यासाठी. हे याचं हिंदुत्व. आणि आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं.
अरे आम्ही नसतो तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं अयोध्येमध्ये, आम्ही होतो आघाडीवर. बाळासाहेब ठाकरे त्यांनी जबाबदारी घेतली, जे झालं ते झालं. आता तुम्ही काय आम्हाला सांगताय? तुम्ही हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या वाऱ्याला उभं राहू शकत नाही. या देशाची अस्मिता असेल, राष्ट्राची अस्मिता असेल, बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले. या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांसारखा नेता उभा राहिला. आम्ही विकले जाणारे लोक नाही. मोदी डोळा मारतोय, येत आहे का, येत आहे, ही भीती आहे. 4 जून नंतर त्याला जर जागा कमी पडल्या तर आम्ही त्याच्याकडे जावं. प्राण जाय पर वचन न जाय, अशी आमची आता शक्य नाही. आणि म्हणून नाशिककरांना माझं आव्हान आहे, जोरात लाट आहे, हवा आहे, पण बेसावध राहू नका. 50 खोक्यांची जी ताकद आहे तिथे आता चिरडून टाका ही कीड. वक्त बदल दो, ताज बदल दो, गद्दारों का राज बदल दो. या भूमीत गद्दार राहता कामा नये. गद्दारीची कीड कायमची नष्ट झाली पाहिजे. पुन्हा या नाशिकमध्ये एकही गद्दार जन्माला येता कामा नये, निर्माण होता कामा नये. गद्दारीचा विचार कोणाच्या डोक्यात, कोणाचा तो किडा वळवळता कामा नये. आणि म्हणून राजा भाऊंसारखा एक सरळ प्रामाणिक माणूस आपल्याला पार्लमेंटला पाठवायचा आहे. राजा भाऊंचे इंग्लिश त्या दिवशी मी ऐकलं, मलाच गंमत वाटली. राजाभाऊंना खरं म्हणजे आपण व्हाईस चान्सलर करायला पाहिजे असं मला वाटलं, खासदार करण्यापेक्षा. एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू करायला पाहिजे. भविष्यामध्ये कदाचित त्यांच्या नशिबात एखाद्या राष्ट्रीय विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचा असेल खासदार म्हणून. उच्च शिक्षित माणूस आहे, भाग्यवान माणूस आहे. ध्यानी मनी नसताना राजा भाऊ असे वर आले. आपण त्याला खांद्यावर घेतलंय आणि आता मिरवताय खासदार म्हणून. मी म्हणतो ते खासदार झालेले आहेत. ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला दिसतोय, राजा भाऊंना आपण आशीर्वाद दिलेला आहे. हा आशीर्वाद महाविकास आघाडीला आहे, हा आशीर्वाद शिवसेनेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.